आता आपण मोस्टली तुम्ही खूप सारे व्हिडिओज बघितले असाल किंवा खूप साऱ्या पार्लरवाल्या दीदी पण ह्या गोष्टी करतात, ज्या आपल्या आई काकू अशा ज्या साड्या नेसतात सॉफ्ट मटेरियलच्या त्या नाही, ज्या खूप एक्सपेन्सिव्ह साड्या असतात, हेवी साड्या असतात, त्या साड्यांबद्दल स्पेसिफिक असे. काही काहींना मेकअप करायला आवडतो, काही काहींना नाही आवडत, काही काहींना मिनिमम मेकअप आवडतो, काही काहींना लाऊड मेकअप आवडतो. साडी नेसताना नक्की आपण कोणकोणत्या मिस्टेक करतो? आता मिस्टेक करतो म्हणजे नक्की काय करतो? तर ट्रेंडच्या हिशोबाने साड्यांचे लुक्स येत नाहीत. प्रत्येक साडीचे एक स्वतःचं एक वाईब असतं. जसं की ट्रेडिशनल साड्या, वेस्टर्न साड्या, पार्टीवेअर साड्या, कॉटन साड्या अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या असतात आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्यांवरती वेगवेगळे एक्सेसराईज करायचे असतात. आपण फार छोट्या छोट्या मिस्टेक्स करतो, ज्या जर आपण अवॉइड केला तर आपला लुक अजून पॉलिश दिसू शकतो. सो असे कोणते कोणते मिस्टेक्स आहेत ज्या आपण ॲक्च्युली करतो आणि ज्या आपल्याला अवॉइड केल्या पाहिजे याची संपूर्ण डिटेल्स मी आज या व्हिडिओमधून घेणार आहे. सो नमस्ते, मी गार्गी आणि माझ्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आता साड्यांचे खूप सारे व्हिडिओज मी ऑलरेडी माझ्या चॅनलला पोस्ट केलेले आहेत. जसं की साडीमध्ये स्लिम कसं दिसायचं, साडीमध्ये यंग कसं दिसायचं, खूप सारे व्हिडिओज आहेत. कशा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या साड्या स्टाईल करायच्या. जर तुम्हाला स्टायलिंग टिप्स पाहिजे असतील, साड्या कशा स्टाईल करायच्या, काय काय वेगवेगळे ॲडिशन करायचे, याचे खूप सारे डिटेल्स ऑलरेडी चॅनलवरती आहेत. तर हा व्हिडिओ बघून झाल्यावरती ते व्हिडिओ पण बघा, ते व्हिडिओ बघायला विसरू नका. सो तुमच्या स्टायलिंगमध्ये खूप साऱ्या गोष्टी ॲड ऑन होतील. आता आपण आपल्या मेन टॉपिकला चालू करूया, साडी मिस्टेक आणि त्या मिस्टेक्स अवॉइड कशा करायच्या. सगळ्यात पहिलं मला बोलायला आवडेल ते म्हणजे प्रेसच्या साड्या. आता आपण मोस्टली तुम्ही खूप सारे व्हिडिओज बघितले असाल किंवा खूप साऱ्या पार्लरवाल्या दीदी पण ह्या गोष्टी करतात की ट्रेडिशनली ज्या आपण साड्या नेसतो, सिल्कच्या, रॉ सिल्कच्या, प्युअर सिल्कच्या, खूप सुंदर सुंदर साड्या असतात प्युअर सिल्कच्या. त्या साड्यांना जेव्हा आपण पदराची प्लिटिंग मारतो त्यावेळेला एकदम कडक प्रेस करून त्या साड्या सेट करायला जातो आणि त्या साडीचा एंटायर लुक एकदम असा स्टिफनेस, इकडचा पदर, जर तुम्हाला मी काही फोटोज दाखवते ज्याच्यात तुम्हाला आयडिया येईल की इथलं आहे ना एकदमच असं चप्पट करून टाकतात पुरा पोर्शन. आता त्या ऑलरेडी सिल्कचे, प्युअर सिल्कच्या साड्या असतात, रॉ सिल्कच्या साड्या असतात. आता त्यांना जेव्हा आपण प्लिटिंग किंवा पदर करतो तेव्हा एकदा त्या साड्या प्रेस केल्या जातात आणि समजा कोणाला ओपन पल्ल्याची साडी नेसायची असेल तर पुन्हा एकदा त्या साड्यांवरती प्रेस फिरवले जाते. त्यामुळे साडीची शाईन, जी ओरिजिनल सिल्कची शाईन असते ती कुठेतरी निघून जाते. तर ह्या साड्या वापरायला किंवा खूप लॉंग लास्टिंग नाही राहत. सिल्कच्या साड्या मोस्टली आपण प्रेफर करतो, प्युअर सिल्कच्या साड्या या आपण नेक्स्ट जनरेशनपर्यंत पास ऑन करू शकतो. ज्या वेळेला आपण ह्या अशा साड्या कडक इस्त्रीने प्रेस करतो ना, त्या साड्यांची पूर्ण शाईन निघून जाते. सो नेक्स्ट टाईम अशा ज्या वेळेला कांजीवरम, सिल्क, पैठणी साड्या ज्या वेळेला तुम्ही नेसाल त्यावेळेला एक छोटासा हॅक करा. ज्यावेळेला तुम्हाला इथला पदर व्यवस्थित लावायचा असेल त्यावेळेला प्रेस न करता जेवढा पदर पाहिजे तो ऑलरेडी पिनअप करा, रेग्युलरली पिनअप करा आणि आपली जी स्ट्रेटनिंग मशीन असते ना, जिथे आपण घरी स्ट्रेटनिंग करतो आपले हेअर, त्या स्ट्रेटनिंग मशीनने ती प्लिटिंगवरती थोडा थोडा टेम्परेचरवरती फिरवा. त्याने पण लुक व्यवस्थित येतो, साडी व्यवस्थित बसते. फक्त एक करा, कडक प्रेस साड्यांना नका लावू. आता दुसरा पॉईंट म्हणजे साडी वॉश करायची. आता साडी वॉश करायची म्हणजे साडी धुवायची. ह्याच्यावरती मला असं बोलायला आवडेल की साडी आहे ना, ज्या वेळेला आपण खूप हेवी साड्याच नेसतो, रोजच्या वापरण्यातल्या साड्या नाही, रोजच्या म्हणजे ज्या आपण ऑफिसला घालू शकतो किंवा ज्या आपल्या आई काकू अशा ज्या साड्या नेसतात सॉफ्ट मटेरियलच्या त्या नाही, ज्या खूप एक्सपेन्सिव्ह साड्या असतात, हेवी साड्या असतात, त्या साड्यांबद्दल स्पेसिफिकली मी बोलते. प्युअर सिल्कच्या, कांजीवरम साडी ह्या साड्या कमीत कमी 4 ते 5 वेळा, त्याच्याहूनही जास्त तुम्ही वापरू शकतात. आणि त्या वापरल्यानंतर, एवढा वेळा वापरल्यानंतर त्या धुवायला द्या किंवा त्या धुवायला घ्या.
तोपर्यंत त्या साड्या प्लीज धुवायला घेऊ नका. हां, मान्य करते कुठेतरी गरमीचं सीझन असेल किंवा एखाद्याला घाम जास्त येतो किंवा त्या साड्या खूप अशा वाटत असेल की डल झाल्या, तर त्या सरळ बाहेरच्या म्हणजे त्या सरळ खोलीमध्ये अशा ओपन पसरवून ठेवा. त्यातला सगळा तो दुर्गंध किंवा त्याचा सगळा वास हा निघून जाऊ देत आणि त्याच्यानंतर ती साडी अगेन खूप छान पद्धतीने फोल्ड करा आणि ती साडी तुम्ही तशीच कपाटात ठेवा. आता ह्याच्यावरती मला तुम्हाला एक छोटासा हॅक सांगायला आवडेल. ज्या वेळेला आपण ही साडी वापरायला घेऊ, फॉर एक्झाम्पल दुसऱ्या दिवशी आपल्याला एका फंक्शनला साडी नेसायची आहे, तर हा माझ्या मम्मीचा हॅक आहे, हा नक्की तुम्ही एकदा ट्राय करा. प्रत्येक वेळेला ती साडी ज्या वेळेला आपण दुसऱ्या दिवशी फंक्शनला जाणार, ती साडी आदल्या दिवशी काढा आणि आपल्या चक्क बेडच्या खाली, आपली जी बेडवरची गादी असेल ना, त्या गादीच्या खाली ठेवा. त्याच्यावरती आपली गादी घ्या आणि सरळ झोपून जावा. दुसऱ्या दिवशी ती साडी अगदी प्रेस केल्यासारखी खूप छान दिसते. तर प्रत्येक वेळेला साडी धुवायची, प्रेसला द्यायची गरज नाही आहे. ह्या अशा एक्सपेन्सिव्ह साड्या कमीत कमी 5 ते 6 वेळेला वापरा आणि त्याच्यानंतर धुवायला घ्या. आता पुढची आपण मिस्टेक करतो तो म्हणजे ब्लाऊज. आता ब्लाऊजमध्ये काय मिस्टेक करतो, तर ब्लाऊजला आपण पूर्णपणे सेकंड प्रायोरिटीवरती ठेवतो. साड्या खूप महागातल्या घ्याल आणि ब्लाऊज अगदी साधा कुठल्या तरी टेलरकडून आपण शिवून घेतो. तसं न करता मी तुम्हाला सांगते, जर तुम्हाला साडी खूप छान पॉलिश लुक क्रिएट करायचं असेल तर स्पेसिफिकली लक्ष द्या, ते म्हणजे ब्लाऊजमध्ये. थोडे पैसे, साडीपेक्षा जास्त पैसे तुम्ही ब्लाऊज शिलाईवरती घाला किंवा ब्लाऊजवरती काही ना काहीतरी नवीन व्हेरिएशन्स करण्यावरती घाला. संपूर्ण साडीचा लुक हा फक्त आणि फक्त ब्लाऊजच ठरवतो. त्या साडीचा लुक एक्सपेन्सिव्ह दाखवायचा की एकदमच साधा दाखवायचा. तो जो पण ब्लाऊज स्टिच कराल तो ब्लाऊज नेहमी परफेक्ट फिटिंगचा ब्लाऊजच पाहिजे. ना जास्त टाईट ना जास्त लूज. ही मिस्टेक तुम्ही अवॉइड करा आणि तुमची रेग्युलर साडी पण खूप छान पद्धतीने स्टाईल करायला रेडी व्हाल. आता चौथा मुद्दा म्हणजे साडीची ड्रेपिंग. जसं ब्लाऊजची फिटिंग महत्त्वाची असते, अगदी तसं साडी ड्रेपिंग पण महत्त्वाची असते. आता महत्त्वाची म्हणजे काय, तर साड्या ह्या ज्या आपण ड्रेप करणार, ज्या साड्या तुम्ही नेसाल त्या एकदमच अशा लूज ढगळ्या साड्या नका नेसू. किंवा त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट खूप साऱ्या बायकांना मी नोटीस केल्या ज्या एकदम चापून चोपून कडक एकदम अंगाला लागून अशा साड्या नेसतात. त्या साड्या पण दिसायला छान नाही वाटत, अपिलिंग नाही वाटत. एकदम बॅलन्स ड्रेपिंग नॉर्मल तुमच्या बॉडीनुसार ती साडी व्यवस्थित तुमच्या बॉडीला चांगली चापून चोपून दिसली पाहिजे, पण एकदम टाईट पण नाही, एकदम लूज पण नाही. सो नेक्स्ट टाइम जेव्हा पण तुम्ही साडी नेसाल तेव्हा ती साडी जास्त टाईट पण नको आणि जास्त लूज पण नको. आता पुढचा 5वा मुद्दा तो म्हणजे साडीचा पदर. पूर्ण साडीचा लुक चेंज करण्याचा सगळ्यात मोठा हात असतो तो म्हणजे साडीच्या पदराचा. आता जर तुम्हाला साडीचा पदर बांधायचा असेल किंवा इथे पिनअप करायचं असेल, त्यावेळेला साडीचा पदर थोडासा मोठा म्हणजे गुडघ्यापेक्षा पण खाली आला पाहिजे. गुडघा आणि आपली टाच ह्याच्यामध्ये जी पोटरी असते त्या लेवलपर्यंत साडीची लेंथ असली पाहिजे. थोडंसं जर एखाद्याची उंची फारच कमी असेल 5'3", 5'2", तर त्यांनी अजून पण थोडासा पदर खाली सोडला ना, तो खरंच खूप छान दिसतो आणि तुम्हाला उंच दिसण्यासाठी खूप हेल्प करते. ॲट द सेम टाईम जर तुम्हाला पदर जरी सोडायचं असेल, हातभर पसरवायचं असेल, त्यावेळेला पण आधी तुम्ही बघा तुमची उंची किती आहे, तो पदर खाली लोळत तर नाही आहे ना, त्या अकॉर्डिंग तुम्हाला तो पदर मोकळा सोडावा लागेल. ट्राय करा की तुमचा गुडघा आणि तुमच्या टाच यांच्यामध्ये तो पदर राहायला पाहिजे, तर तो पदर जास्त छान दिसतो आणि तुम्ही तुमच्या साडीमध्ये जास्त पॉलिश दिसू शकता. साडीच्या पदरानंतर 6व्या मुद्द्यावरती मला बोलायला आवडेल ते म्हणजे निऱ्या. आता निऱ्यांमध्ये काय वेगळं सांगणार आहे, तर वेगळं असं काहीच नाही सांगणार. मोस्टली आपण निऱ्या पाडतो ना, त्या निऱ्यांची आहे ना साईज थोडीशी मोठी ठेवा. म्हणजे रेग्युलर जेवढ्या मोठ्या निऱ्या येतील ना तेवढा निऱ्या कमी दिसतील आणि पोटावरती आहे ना थोडंसं हेवी बंच. ज्या वेळेला आपण त्या निऱ्या आतमध्ये खोचतो त्यावेळेला पोटाकडचा भाग असा फुगल्यासारखा नाही वाटणार. तर निऱ्यांची साईज ही थोडीशी मोठी ठेवा. एखाद निरी कमी झाली तरी चालेल, पण ती निरी फुगली नाही पाहिजे पोटाकडे. ज्यावेळेला ती निरी फुगल्यासारखी वाटते त्यावेळेला ऑलरेडी आपल्या सगळ्यांना थोडंफार पोट असतं, त्याच्यात अजून पोटाचा आकार मोठा दिसतो.
हा हॅक नक्की ट्राय करा की जेणे तुम्ही जी पण निरी कराल ती निरी थोडीशी साईजला मोठी ठेवा. साडीच्या निऱ्यानंतर 7व्या मुद्द्यावर मला पिनांवरती बोलायला आवडेल. आता पिनांवरती असं काय वेगळं सायन्स सांगणार आहे की काय वेगळी अशी हॅक सांगणार आहे? हॅक नाही, सिम्पल गोष्ट आहे. बऱ्याच जणींना मी बघितलं आहे की बाई मला तर एका पिनामध्ये माझी पुरी साडी नेसून होते, किंवा मला 5 पिना लागतात, 7 पिना लागतात. किती पण पिना लागू देत, किती पण असू देत, पण फक्त एक लक्षात ठेवा, तुमची साडी व्यवस्थित नेसता आली पाहिजे. काही काहींच्या 3 पिनांमध्ये काम होतं, काही काहींचं एकच पिन लागतं. प्रत्येकाची बॉडी वेगळी, प्रत्येकाची स्टाईल वेगळी, प्रत्येकजण वेगवेगळ्या स्टाईलने आपली साडी ड्रेप करत असतो किंवा आपापली साडी नेसत असतो. तुम्हाला जेवढं कम्फर्टेबल होईल तेवढ्या पिना तुम्ही लावू शकतात. फक्त एक लक्षात ठेवा, पिना आहेत ना, जेवढ्या आपण साडीमध्ये लावतो ना, त्यामुळे साडी फाटायची भीती असते किंवा साडी थोडीशी त्या पोर्शनला साडीमध्ये होल जास्त. समजा एक पिन आपण पदराला लावली तर त्याच वेळेला नेक्स्ट टाईम जेव्हा लावू ना, तेव्हा ना छोटे छोटे पदराला होल पडायला सुरुवात होते. हे गोष्ट अवॉइड करायची असेल तर पिन आहेत ना थोडेसे कमी वापरा किंवा पिना थोड्याशा कमी वापरा. तुमच्या कम्फर्टच्या हिशोबाने जेवढा ट्राय करता येईल तेवढा पिना कमी वापरा. आता पिना कोणत्या पद्धतीच्या वापरायच्या? मोस्टली काय होतं ना, पिन वापरा कोणत्या पण नवीन स्टाईलच्या. इथे मी 2-3 पिनाचे प्रकार सांगते. कोणतीही पिन वापरा, साडी ही फाटणारच आहे किंवा साडीमध्ये ती पिन जाऊन ती साडी डॅमेज करणारच आहे. एक छोटासा हॅक करा. एखाद्या माळीतला मणी असेल किंवा एखादं बटन असेल ते त्या पिनमध्ये ॲड करा आणि त्याच्यानंतर ती पिन लावा साडीला, जेणेकरून साडी जी पण काय डॅमेज होणार आहे त्याचं ॲटलिस्ट कमी डॅमेज होईल. डॅमेज तर होणार पिनांमुळे, पण होण्याचं प्रमाण थोडंसं कमी होईल. तर ही छोटीशी हॅक करा आणि तुम्ही तुमच्या साड्या फ्लॉन्ट करायला रेडी व्हाल. 8व्या मुद्द्यामध्ये मला अगेन बोलायला आवडेल ते म्हणजे दागिन्यांवरती. का माहिती नाही, प्रत्येक वेळेला मी जेव्हा बायकांना बाहेर नोटीस करते, बघते, त्यावेळेला बायकांना साडी नेसली की खूप दागिने घालायला आवडतात. फार दागिने घालायची त्यांना हौस असते. गळ्यात ॲट अ टाईम 2-3 गळ्यातलं घालतील, कानात हेवी, बांगड्या, सगळं त्यांना घालायचं असतं. साडी हा एवढा छान एलिमेंट्स आहे, तुम्ही वेगवेगळ्या स्टाईलने साड्या ट्राय करू शकतात. किमान ट्राय करा की जेवढी मिनिमम एक्सेसरीज तुम्ही घालू शकता साडीवरती, तेवढा साडीचा ओरिजिनल लुक जास्त ग्रेसफुल दिसेल. ट्रेडिशनल साड्यांवरती एक्सेसराईज करतानाचा वेगळा स्टाईल असतात. कॅज्युअल साड्या ह्या वेगळ्या पद्धतीने स्टाईल करतात. प्रत्येक साडीला सगळे ज्वेलरी, सगळे एक्सेसरीज घातलेच पाहिजे गरजेचं नाही आहे. जसं की आजच्या ह्या पुऱ्या साडी लुकमध्ये माझी साडी खूप कॅज्युअल साधी कॉटनची अशी साडी आहे, ज्याच्यात मी सिम्पल एक मोत्याचा नेकलेस घातलेला आहे, कानात एक मोत्याचं आहे, हातात एक आहे, बँगल्स नाही आहे, फार गळ्यात असं भरभरलेलं घातलेलं नाही आहे. सिम्पल ठेवा. सिम्पल लुक जेवढा तुम्ही ठेवणार तेवढा तुमच्या साडीचा ग्रेस पण जास्त दिसणार, तुमची पर्सनॅलिटी पण जास्त उठून दिसणार. तर जेवढी मिनिमम ज्वेलरी घालू शकतात साडीच्या अकॉर्डिंग तेवढी मिनिमम ज्वेलरी ट्राय करा. आता साडी ड्रेप कशी करायची, साडी प्रेस कशी करायची, साडीचा पदर कसा, निरा कसा, ह्या सगळ्यावरती बोलून झाल्यानंतर मला बोलायला आवडेल ते म्हणजे मेकअपवरती. आता प्रत्येकाची इंडिव्हिज्युअलिटी असते. काही काहींना मेकअप करायला आवडतो, काही काहींना नाही आवडत, काही काहींना मिनिमम मेकअप आवडतो, काही काहींना लाऊड मेकअप आवडतो. प्रत्येकाची स्वतःची चॉईस असते. तुमच्या कम्फर्टच्या नुसार, तुमच्या स्किननुसार तुम्ही मेकअप करू शकतात. फक्त एकच गोष्ट, जर एव्हरी डेसाठी मेकअप करायचं असेल तर जेवढा तुम्ही तो मेकअप सिम्पल ठेवलात, हार्डली एखादा ब्लश, लिपस्टिक, मस्करा, फार मिनिमम मेकअप ठेवला तरी तो इनफ होऊन जातो एव्हरी डेसाठी. प्रत्येक वेळेला साडी नेसल्यावर फार लाऊड मेकअप केलाच पाहिजे गरजेचा नाही आहे. एंटायर साडीचा लुक एका मेकअपमुळे पूर्णपणे चेंज होऊ शकतो. सो कॅज्युअल साडी असेल तर थोडासा कॅज्युअल, जसं एव्हरीडेला तुम्ही छोटा मोठा मेकअप करतात तसा करा. साडी थोडीशी हेवी असेल, थोडं लग्न कार्याला जायचं असेल, सणावारासाठी साड्या नेसायच्या असेल, त्यावेळेला थोडासा डार्क लिपस्टिक, डार्क बोल्ड मेकअप केला तरी तो छानच दिसतो. आता शेवटचा पॉईंट, तो म्हणजे खूप महत्त्वाचा पॉईंट, ज्याच्याकडे आपण सोयीस्कररित्या दुर्लक्ष करतो, ते म्हणजे आपली पायदानं, म्हणजे सरळ सरळ आपले फुटवेअर.
ज्या वेळेला साडी नेसाल त्यावेळेला मी तुम्हाला एक सजेस्ट करते की नेहमी ॲटलिस्ट 1 इंच 1.5 इंचाची हिल्स तरी नक्कीच घाला, ज्यामुळे तुमचा पॉश्चर खूप छान राहतो, खूप छान दिसतं. फ्लॅट सहसा अवॉइड करा. एव्हरीडेसाठी जरी वापरणार असाल साडी बरोबर ती फुटवेअर, तरी पण 1 इंच इनफ होऊन जातो, काही बॅलन्स वगैरे जात नाही. तुम्ही प्रॅक्टिस करा, तुमचं पॉश्चर चांगलं होतं, साडीमध्ये उठून दिसतात जास्त. ॲट द सेम टाईम हे हिल्स कोल्हापुरीमध्ये ट्राय करा, सिलेटर्स घाला, सँडल्स घाला, अशा वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करा. साडीमध्ये खूप पॉलिश लुक येतं. पण ज्यावेळेला शूज किंवा स्निकर्स घालणार असाल त्यावेळेला साडीच्या आधी वाइब्स लक्षात घ्या. वाइब्स लक्षात घ्या म्हणजे साडी थोडीशी कॅज्युअल असली पाहिजे, थोडीशी इझी विझी पाहिजे. त्या साडीवरती खूप छान दिसतात स्निकर्स, व्हाईट स्निकर्स, स्पोर्ट्स फुटवेअर, हे त्या साड्यांवरती त्या हिशोबाने. जर तुम्हाला स्निकर्स घालायचे असेल तर तुम्हाला स्टायलिंग पण साडीची त्या हिशोबाने केली पाहिजे किंवा ती स्टायलिंग जमली पाहिजे. तर अशा खूप साऱ्या स्टायलिंगचे व्हिडिओज मी ऑलरेडी माझ्या चॅनलला पोस्ट केलेले आहेत. साड्यांचे व्हिडिओ, साड्यांचे डिटेल्स तुम्ही नीट लक्ष देऊन बघा, म्हणजे तुम्हाला पण हे व्हेरिएशन्स करायला खूप सारी हेल्प होईल. आत्तापर्यंतचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब कराच. ते बेल आयकन दाबा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ मी केव्हा अपलोड केला आहे ते तुम्हाला एक्झॅक्टली कळेल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.